नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे फिनिक्स कोचिंग क्लासेस मध्ये मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थ्यांनो, आपल्या YouTube चॅनल मध्ये फक्त इयत्ता 4थी स्कॉलरशिप गणित या विषयाचा नव्हे तर इंग्रजी या विषयाचा देखील मी तुम्हाला स्वाध्याय स्पष्टीकरणासह समजून सांगणार आहे. आज आपण इंग्रजीतील जो पहिला घटक आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट यावरील काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नांचा अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ अ डिफरंट लेटर. म्हणजेच मराठीत या प्रश्नाचा अर्थ पहा, वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द निवडा असे आपल्याला सांगितलेले आहे. पहा, वेगळ्या अक्षराने सुरू होणारा. आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय लॉक, दुसरा आहे ग्लास, तिसरा लीफ आणि 14 लीफ. तर पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे एल या अक्षराने सुरू झालेले आहे. पण पर्याय क्रमांक 2 तो जी या अक्षराने सुरू झालेला आहे, म्हणजे तो वेगळ्या अक्षराने सुरू होत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ला आपण गोल करून घेऊयात. पहा या पद्धतीने. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, which of the given words does not have letter Y in it. मराठीमध्ये हा प्रश्नाचा अर्थ असा आहे, दिलेल्या शब्दांपैकी कोणत्या शब्दामध्ये Y हे अक्षर नाही असं विचारलेलं आहे. आपल्या समोर 4ही पर्याय आहेत. पहिला पर्याय युवर, दुसरा आहे डे, तिसरा पार्ट आणि चौथा पर्याय आहे पार्टी. तर पहा, ज्या पर्यायामध्ये Y हे अक्षर नाही असा आपल्याला पर्याय शोधायचा आहे. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये Y हे अक्षर आलेलं नाहीये. त्यामुळे प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, चूज द वर्ड which has a different sound of letter G in the beginning. पहा, असा जो प्रश्न असतो विद्यार्थ्यांनो, त्यासाठी फक्त तुम्हाला निरीक्षण आणि तुमचे जे उच्चार करण्याची पद्धती आहे किंवा एखादा शब्द कसा उच्चारायचा त्यावरती अवलंबून असतं. तर 4 पर्याय आहेत. काय सांगितलेलं आहे मराठीमध्ये पाहायचा अर्थ, सुरुवातीला जी या अक्षराचा वेगळा उच्चार असणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे किंवा त्याचं उत्तर आपल्याला इथे सांगायचं आहे. तर पहा, पर्याय 1 गार्डन, दुसरा आहे गर्ल, तिसरा आहे गॉगल्स आणि चौथा जो पर्याय आहे त्याचा उच्चार आहे जेम. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 चा उच्चार या ठिकाणी वेगळा होत आहे. जी या अक्षराचा इथे ग ने सुरुवात होते, इथे देखील ग, इथे देखील ग. पण पर्याय क्रमांक 4 या शब्दाचं जे वाचन आहे ते आपण जीनी नाही तर जनी करतो, म्हणजेच जेम. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. त्याला आपण गोल करून घेऊया. समजतंय ना विद्यार्थ्यांनो? पहा, चौथा प्रश्न असा आहे, चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वॉवेल ए फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. म्हणजेच दिलेल्या शब्दांमधून ए या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द निवडा असे आपल्याला सांगितलेले आहे. 4 पर्याय आहेत. हा देखील प्रश्न आपल्याला उच्चारावरती विचारलेला आहे. चला तर आपण उच्चार करून पाहूया. केक, मेक, बॅक आणि टेक. तर पहा, पर्याय क्रमांक 3 चा उच्चार या ठिकाणी वेगळा होत आहे. ए बॅक, इथे केक, मेक आणि टेक. पण पर्याय क्रमांक 3 चा उच्चार वेगळा होत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चे उत्तर या ठिकाणी 3 आहे. पर्याय 3 ला गोल करूया. चला तर आता आपण 5वा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द वर्ड बिगिनिंग विथ एफ साऊंड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. म्हणजेच दिलेल्या पर्यायी शब्दांमधून फ हा ध्वनी असणारा शब्द निवडा असं आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणत्या पर्यायाचा उच्चार
फ ह्या ध्वनीने होत आहे तो शब्द आपल्याला निवडायचा आहे, तो पर्याय आपल्याला या ठिकाणी त्यांना सांगायचा आहे. उच्चार करून पाहूयात आपण. बॅट, टॅप, फॅट, पॉट. तर पहा पर्याय क्रमांक 3 या अक्षराचा जो उच्चार आहे तो फ या ध्वनीने होत आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. 3 ला आपण गोल करून घेऊया. त्यानंतर 6वा प्रश्न असा आहे, विच वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड ऍट द एंड. शेवटी वेगळा ध्वनी असणारा शब्द कोणता असं विचारलेलं आहे. पहा सुरुवातीचे जे प्रश्न आहेत ते आधी उच्चार वेगळा होणारे विचारले आणि या ठिकाणी 6वा प्रश्न आहे त्याचे शेवट वेगळा होत आहे उच्चाराचा, तो आपल्याला शोधायचा आहे. उच्चार करून पाहूयात आपण. किक, पीक, सिक आणि 4 या शब्दाचा उच्चार रिंग असा होतो, म्हणजे याचा ध्वनी जो आहे तो वेगळा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 6 चे उत्तर इथे 4 आहे. 4 ला गोल करून घेऊयात. त्यानंतर 7वा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग. म्हणजेच पुढील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार वेगळा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. चला तर आपण उच्चार करून पाहूया. टायगर, द, टॅक आणि टॉप. पहा पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 यांचा जर उच्चार आपण केला तर ट या आपला जो उच्चार आहे तो ट या अक्षराने सुरू होत आहे. पण पर्याय क्रमांक 2 आहे त्याचा उच्चार द म्हणजे टी आहे, पण उच्चार आपण द असा करतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. आपण त्याला गोल करून घेणार आहोत. त्यानंतर 8वा प्रश्न. चूज द लेटर विथ प साऊंड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. पहा दिलेल्या अक्षरामधून प ध्वनीचे अक्षर निवडा असं सांगितलेलं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. उच्चार करून पाहावा लागेल आपल्याला. जी, क्यू, पी आणि एच. हे पी म्हणजेच आपण याला प ध्वनीचे अक्षर असं म्हणतो किंवा त्याचा उच्चार तसा आपला होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 8 चे उत्तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. आपण 3 ला गोल करून घेऊयात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. फाइंड द लेटर फॉर द गिव्हन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी योग्य अक्षर शोधा असं आपल्याला सांगितलेलं आहे. पहा इथे या ठिकाणी चित्र दिलेलं आहे आणि दिलेल्या चित्रासाठी योग्य अक्षर आपल्याला विचारलेलं आहे. पहा फूल आहे, म्हणजेच आपण याला इंग्रजीमध्ये रोज असे म्हणतो आणि त्यासाठी योग्य अक्षर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आर. म्हणजेच प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर 1 आहे. पर्याय क्रमांक 1 ला या ठिकाणी गोल करून घेऊया. त्यानंतर शेवटचा प्रश्न असा आहे 10वा. पहा which of the words given below does not begin with the sound. म्हणजेच पुढील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीस द असा उच्चार नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा हा प्रश्न देखील उच्चारावर आहे. उच्चार करून पाहूयात. दॅट, थंब, द आणि देअर. पहा पर्याय क्रमांक 2 तिथे थंब आहे म्हणजे इथं थ असा आपला ध्वनी निघत आहे, उच्चार निघत आहे. पण 1, 3 आणि 4 या ठिकाणी सुरुवात द या अक्षराने होत आहे. मात्र पर्याय क्रमांक 2 या शब्दाचा उच्चार द या अक्षराने होत नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 10 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. पहा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण लेटर्स ऑफ द अल्फाबेट यावरील क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस हा सरावासाठी असणारा जो प्रश्नसंच आहे तो या ठिकाणी सोडवलेला आहे. विद्यार्थ्यांनो, मला खात्री आहे की माझ्या व्हिडिओचं तुम्हाला अभ्यासासाठी
नक्कीच उपयोग होत असेल, विद्यार्थ्यांनो लाईक करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनो जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.